नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज 30 जुलै 2026 आपण मित्रांनो बघत असतो MPSC ग्रुप सी म्हणजे 2026ची जी वॅकन्सी लिस्ट आलेली आहे त्याच्याबद्दलच्या प्री एक्झामसाठीचा प्रश्न आपण ॲनालिसिस करत असतो आणि येणारी पोलीस भरती 2026 डिसेंबरच्या दरम्यानचे त्याच्याबद्दलचे प्रश्न आपण बघत असतो. तर आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी. आपलं मिशन आहे सरकारीनोकरी.com. आता याच्यामध्ये काय असतं मित्रांनो, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी याच्यावर आपण वेगवेगळ्या प्रकारचे 25 प्रश्न घेत असतो. त्यापैकी तुम्हाला किती मार्क मिळतात ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं असतं. आणि तुमचे किती आन्सर चुकतात, तर तुम्हाला काय नवीन शिकायला मिळतं हे पण आपलं महत्त्वाचं आहे. सगळ्यांनी रिग्रेट फील नाही करायचा. कुणाला कमी मार्क मिळाले तर त्यांनी रिग्रेट फील नाही करायचा की मला ह्यावेळेस कमी मार्क मिळाले. त्यांनी एक एक महत्त्वाचा संदेश घेऊन जायचा की आज मी काय शिकून गेलो, आज मला नवनवीन गोष्टी शिकायला भेटल्या, आज आणखीन काय माझ्या याच्यामध्ये नवीन अपडेट करायला भेटलं हे आपण बघायचं असतं. त्यामुळे द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला संध्याकाळी 6 वाजता दररोज MPSC ग्रुप सी प्रिलिमिनरी एक्झाम आणि पोलीस भरती 2026साठीचे दररोजचे वेगवेगळ्या हार्ड लेवलचे किंवा सोप्यात सोपे जे काय जुन्या एक्झाममध्ये आणि एक्झामच्या पॅटर्ननुसार सिलेबसनुसार येणारे प्रश्न, संभाव्य प्रश्न तुम्हाला बघायला मिळत असतात. तर आपल्याला पुढचे प्रश्न बघायचे आहे मित्रांनो. आपल्याला MPSC ग्रुप सी, आता तुम्ही सगळे म्हणसाल सर MPSC ग्रुप सीमध्ये कोणत्या भरती आहे, तर MPSC ग्रुप सीमध्ये 5707 व्हॅकन्सी आलेल्या आहे मित्रांनो. आता त्या व्हॅकन्सीमध्ये तुम्हाला कोणकोणते पद भरता येणार आहे. आता ज्यांची पदवी झालेली आहे ते तलाठी या पदासाठी योग्य आहे. परत निस्ती पदवी झालेली जे तांत्रिक सहाय्यक आणि उद्योग निरीक्षक आहे त्यांच्यासाठी पदवी महत्त्वाची आहे, लक्षात आहे. आणि कर सहाय्यक आणि लिपिक सहाय्यक यांच्यासाठी पदवी प्लस तुम्हाला टायपिंग महत्त्वाची आहे. आणि जो RTOचा पेपर आहे त्याच्यासाठी तुम्हाला डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग ही मेकॅनिकल, प्रोडक्शन, ॲटोमोबाईल या क्षेत्रातली गरजेची आहे. त्यामुळे आपल्या आणि या सर्व एक्झामसाठी प्री एक्झाम ही कॉमन असणार आहेत. त्यामुळे आपण सगळ्यांनी प्रिपरेशन करायचं आहे. आणि MPSC ग्रुप सीची जी प्री एक्झाम असणार आहे ती ऑक्टोंबरमध्ये आहे. त्यामुळे सगळ्यांनी 2 महिने तयारीने लागायचे. आपला हा आजचा 20वा दिवस आहे मित्रांनो. तर चला आपण सगळं डिस्कस केलेलं आहे. आजचा पहिला प्रश्न आपण बघणार आहोत. तर प्रश्न पहिला आहे, काही स्टेटमेंट दिलेले, काही विधानं दिलेले. सर्व पेन ही साधने आहेत किंवा इन्स्ट्रुमेंट आहेत. काही साधने ही इन्स्ट्रुमेंट मार्कर आहेत. तर निष्कर्ष काय दिलेला आहे त्यांनी, काही पेन मार्कर आहेत, काही मार्कर ही साधने आहेत. फक्त निष्कर्ष किंवा कन्क्लुजन 1 बरोबर आहे, फक्त निष्कर्ष 2 बरोबर आहे, कन्क्लुजन 1 आणि 2 दोन्ही पण बरोबर आहे, कन्क्लुजन 1 आणि 2 दोन्ही पण बरोबर आहे. आता मित्रांनो हे कसं सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला सांगतो. सरळ सरळ स्टेटमेंटनुसार बघायचं आपल्याला. याला काय करायचं, सगळ्यात सोपं वेन डायग्राम बनवता आली पाहिजे आपल्याला. वेन डायग्रामवरचं आहे, सगळ्यात सोपं आहे. आता सर्व पेन, आता हे झाले आपले पेन मित्रांनो. ओके. आता त्याच्यात काय सांगितलं, सर्व पेन ही साधने आहेत म्हणजे इन्स्ट्रुमेंट आहे. ही काय झाली, इन्स्ट्रुमेंट. ओके. आता काय सांगितलं त्यांनी, काही साधने, जे साधने आहेत ती मार्कर आहे, ही झाली मार्कर. आता दोन्ही स्टेटमेंट योग्य झाले. आपण पेनला काय ब्ल्यू मार्क केलेलं आहे, साधनांना
काय केलेलं आहे, रेड आणि मार्करला काय केलेलं आहे, ब्लॅक. आता या वेन डायग्रामवरून आपल्याला उत्तर काढायचं आहे मित्रांनो. काही पेन मार्कर आहेत, पेन आणि मार्करचा काही संबंध येतो मित्रांनो, नाही, त्यामुळे पहिलं वाक्य चुकीचं आहे. काही मार्कर ही साधने आहेत. आता मार्कर काय एवढे साधने आहेत, त्याच्यातले मार्कर एवढे आहेत, त्यामुळे ऑप्शन क्रमांक हा दुसरा आहे, हा जो बरोबर असणार आहे दुसरं वाक्य, त्यामुळे फक्त 2 हे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न. एक विशिष्ट सांकेतिक भाषा कोड साऊंड हा साऊंड हा शब्द आहे, हा यू क्यू डब्ल्यू पी आणि एफ असा लिहिला जातो. तर आपल्याला हार्ट हा शब्द कसा लिहायचा असतो. आता याच्यातलं लॉजिक आपल्याला बघायचं आहे मित्रांनो. एस यू व्ही यू म्हणजे प्लस एक ना, म्हणजे हा याच्यात एक अल्फाबेट नंतर हा सेकंड म्हणजे प्लस 2 ना वाढलेले. ओ पी क्यू यू व्ही डब्ल्यू एम एन ओ पी डी ई एफ, तसाच एच आय जे आपल्याला जे ई बी ए बी सी डी ई एफ जी ए बी सी आर एस टी, नंतर यू आणि व्ही. आपलं वाक्य काय येणार मित्रांनो, जे जी सी टी व्ही. ऑप्शन क्रमांक कोणतं येणार आहे, 3 हे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळणारे विटॅमिन्स वॉटर सोल्युबल आहे. जीवनसत्व ए, जीवनसत्व बी, जीवनसत्व डी, जीवनसत्व सी, जीवनसत्व के. तर कोणतं आहे मित्रांनो, जीवनसत्व सी. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर आहे. आता एक महत्त्वाचा IMP पॉईंट लिहून घ्या तुम्ही. पाण्यात विरघळणारे, हा महत्त्वाचा आहे. त्याच्यात कोणते, विटॅमिन बी आणि विटॅमिन सी. आणि आणखीन एक दुसरं असतं, चरबीत विरघळणारे. विटॅमिन ए डी ई अँड के. आता ही चरबीत असतात, ते कुठं साठवले जातात, यकृतामध्ये. यकृत किंवा पॅन्क्रिया म्हणता येईल, यकृतामध्ये साठवले जातात. आणि विटॅमिन बी आणि सी हे शरीरात न साठवले जात नाही, ते अतिरिक्त प्रमाणात लघवीद्वारे किंवा युरिनद्वारे आपण बाहेर टाकत असतो. त्यामुळे आपल्याला विटॅमिन बी आणि विटॅमिन सीची कमतरता भासत असते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, विटॅमिन सी. पुढचा प्रश्न, एक समकोनी त्रिकोणाचा म्हणजे एक राईट ट्रायंगलचा पाया किती आहे, राईट ट्रायंगल हा झाला, ओके. त्याचा पाया किती आहे, 9 सेंटीमीटर आहे. हायपोटेनस 15 सेंटीमीटर आहे. आणि त्याचा परपेंडिक्युलर म्हणजे हा लंब हा किती असणार आहे हे विचारलेलं आहे. आता पायथागोरसचा थेरम माहिती आहे सगळ्यांना, गोरस थेरम. तो काय, कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग प्लस दुसरी बाजूचा वर्ग. आपल्याला कर्ण दिलेला आहे, कर्ण 15चा वर्ग प्लस 9चा वर्ग प्लस 1चा वर्ग. आपल्याला 1ची व्हॅल्यू काढायची, 15चा वर्ग प्लस 9चा वर्ग. 15चा वर्ग किती मित्रांनो, 225. 9चा वर्ग किती, 81. इकडे मायनस येणार आहे, एक चेंज झालेलं आहे. 225 मधून 8तून 1 गेले 4,
ते 5तून 1 गेले 4, 12तून 8 गेले 4, हातच्या आला 1, 2तून 1 गेला 1. रूट ऑफ 144. 144चं रूट किती आहे मित्रांनो? स्क्वेअर रूट तर 12 आहे. तर 30 लंब किती येणार आहे परपेंडिक्युलर? त्याचा लंब हा 12 सेंटीमीटर असणार आहे. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढल्या मालिकेतील सिरीज पुढे काय होईल? A1 B2 C3 D4. ऑप्शन आहे D5 E5 E4 F5. आता A B C D E कंटिन्यू चाललेली, त्याच्यातली जी नंबर सिरीज काय 1 2 3 4 ती बी कंटिन्यू होणार आहे. त्यामुळे E5 आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर आहे. जर 2 माणसे एखादी भिंत 9 दिवसात बांधतात तर तीच भिंत 6 माणसे किती दिवसात बांधतील हे आपल्याला विचारलेलं आहे. आता एकूण काम काढायचं म्हणजे एकूण काम म्हणजे काय फॉर्म्युला आहे? माणसे प्लस इंटू दिवस गुणिले दिवस. ओके. आता आपल्याला काय विचारलं आहे? 2 माणसे 9 दिवसाचं काम करताय. तेच काम एक भिंत बांधायचं, तेच काम 6 माणसे किती दिवसात करणार? 6 इंटू एक्स करायचं. 9 दुने 18, हा 6 इकडं आला आणि एक्सची व्हॅल्यू येणार 7 त्रिक 18. एक्सची व्हॅल्यू किती येणार? 3. म्हणजे 3 दिवसात 6 माणसे काम कंप्लीट करणार आहे. ओके. कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, मानवी शरीरात प्रथिनांचे किंवा प्रोटीनचे पचन मुख्यतः कोणत्या अवयवात सुरू होते? मूत्रपिंड, हृदय, फुफ्फुसे, जठर किंवा पोट, त्याला स्टमक आपण असं म्हणतात. तर कशामध्ये होतं? जठरामध्ये होतं किंवा स्टमकमध्ये होतं. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता प्रथिनांचे पचन जठरामध्ये सुरू होते, पण त्याचे बी महत्त्वाचे टप्पे मित्रांनो. जठरामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे HCl स्रवते, म्हणजे मिसळते. त्या HCl मुळे काय होतं मित्रांनो? HCl मुळे काय होतं? पेप्सिजन आहे. जे पेप्सिजन आहे हे कशात रूपांतर होते? पेप्सिन या एन्झाईममध्ये बदलते. बदल होतो आणि ते पेप्सिनच काय करतं? विघटन करतं किंवा पचन करते आणि उरलेले जे काही तुकडे असतात ते आपले लहान आतड्यामध्ये पाठवले जातात आणि लहान आतड्यामध्ये काय होतं? चरबी शोषण होऊन जातं. लहान आतड्याचं काम काय असतं मित्रांनो? चरबीचं पचन करणं. आता आणखीन एक महत्त्वाचं एक IMP टिप तुम्हाला सांगतो. कार्बोहायड्रेटचं पचन कुठं होतं? तोंडात किंवा मुखात सुरू होते. हे पहिलं. दुसरं, प्रथिनांचे पचन ते कुठे होते मित्रांनो? ते जठरात सुरू होते किंवा स्टमकमध्ये. आणि तिसरं, चरबीचे पचन कशात होते? हे लहान आतड्यात होते. राहील लक्षात? ओके. पुढचा प्रश्न, रिजन हा शब्द अक्षरागणी उलटा किंवा रिवर्स केल्यास कोणता शब्द मिळेल? आता काय सांगितलं त्यांनी? हा जो रिजन शब्द आहे मित्रांनो तो सरळ उलटा लिहा. हा NOSAER हा जो शब्द असेल जे तो हा पर्याय असणार ते आपलं ओके असणार आहे. NOSAER ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे.
कर्नाटक राज्याची राजधानी कोणती? कर्नाटकलाच केरळम नाही, कर्नाटकच राज्याची राजधानी कोणती? मंगळूर, हुबळी, बेंगळूर, म्हैसूर. कोणती आहे? बेंगळूर. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर आहे. त्यालाच काय म्हणतात? सिलिकॉन सिटी म्हणून पण बेंगळूरला ओळखलं जातं, भारताचा IT हब. विमानाचे शरीर किंवा एअरक्राफ्ट बॉडी तयार करण्यासाठी ॲल्युमिनियमच का वापरले जाते? खोलीच्या तापमानाचे द्रव्य, लिक्विड ॲट रूम टेम्परेचर, चुंबकीय, मॅग्नेटिक, खूप जड, व्हेरी हेवी आणि हलके आणि मजबूत. तर काय असतं? ॲल्युमिनियम हे हलके आणि मजबूत असते. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असतं. आता ॲल्युमिनियम हा विमान निर्मितीसाठी का वापरला जातो ही पण महत्त्वाच्या गोष्टी आहे. कारण ते एक हलकं किंवा लाईट वेट असतं, त्यामुळे विमानाचं वजन कमी राहते. दुसरं, मजबूत आणि स्ट्रॉंग असल्यामुळे उड्डाण दरम्यान ताण सहन करू शकते. आणि ॲल्युमिनियम हा गंजरोधक किंवा करोजन रेजिस्टंट असल्यामुळे त्याचे आयुष्य पण काय असते? जास्त असते. त्यामुळे आपण एरोपेसमध्ये कायम कोणते ॲल्युमिनियमचे बॉडीसाठी पार्ट वापरतो. खालीलपैकी कोणत्या ग्रहाला निळा ग्रह म्हणून ओळखला जातो? युरेनस, नेपच्यून, मंगळ, पृथ्वी. तर कोणत्या आपल्या पृथ्वीला निळा ग्रह म्हणून ओळखला जातो? पुढचा प्रश्न, एकशिंगी गेंड्याचे वन हॉर्न रायनोज प्रसिद्ध असलेल्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यान नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? केरळ, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम. तर कोणत्या राज्यात आहे मित्रांनो? आसाममध्ये आहे. ऑप्शन क्रमांक डी आपले योग्य उत्तर असणार आहे. हातोडा म्हणजे खिळा, किल्ली म्हणजे काय? कुलूप, लाकूड, दरवाजा, लोखंड. तर काय असणार मित्रांनो? हातोडा म्हणजे खिळा, किल्ली म्हणजे काय असणार आहे? लॉक किंवा कुलूप. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. काही, आता पुढचं पुन्हा एक स्टेटमेंट आहे, काही पुस्तके कादंबऱ्या आहेत. आता ही पुस्तके, त्याच काही कादंबऱ्या. हे झाले पुस्तके आणि या झाल्या कादंबऱ्या. ओके, वेन डायग्रामनं सोडायचं आहे. आणि सर्व कादंबऱ्या या काल्पनिक साहित्य आहे. या ज्या सर्व कादंबऱ्या आहे त्याच काय आहे? साहित्य आहे. आता त्यांनी काय विचारलं आपल्याला? कन्क्लुजन, काही पुस्तके हे फिक्शन आहे. आता काही पुस्तके आहे हे काय असणार आहे? इथले फिक्शन असणार आहे, म्हणजे कादंबऱ्या असल्यामुळे ते काय असणार आहे? त्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे? नाही अवैध, सांगता येत नाही. होय वैद्य, नेहमी चुकीचं. काय सांगता येणार आहे? होय वैद्य आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता विषम संख्या, ऑड वन आउट करा. 16, 25, 36, 49, 60. तर आता मित्रांनो तुम्ही एक बघितलं का? 4चा वर्ग, 5चा वर्ग, 6चा वर्ग, 7चा वर्ग दिलेला आहे. 60 हा कोणाचाही वर्ग नाही, त्यामुळे ऑड ही जी संख्या येणार आहे ती 60 येणार आहे. त्यामुळे ते ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला, 8,000ची रक्कम 10 वार्षिक साध्या व्याजाने सिंपल इंटरेस्ट 9,600 होण्यासाठी किती वेळ लागेल? आता किती वेळ लागेल ते आपल्याला बघायचं आहे. आपलं साध्या व्याजाचा फॉर्म्युला काय मित्रांनो? सिंपल व्याज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाईम डिवाइड बाय 100. आता आपल्याला पी काय दिलेलं आहे? 8,000. रेट किती दिलेला आहे? 10%. टाईम काढायचा आहे मित्रांनो, आणि SI काढायचा आहे. SI साठी काय करायला लागेल? आपलं जे व्याज आहे 9,600 मायनस 8,000 करावं लागेल. ते किती येणार आहे मित्रांनो? 1,600. म्हणजे SI पण भेटलेला आहे. व्हॅल्यू टाकायच्या. 1,600, 8,000 आहे. 8,000 प्रिन्सिपल अमाऊंट, रेट 10%, टाईम काढायचा आहे आपल्याला डिवाइड बाय 100. चला मित्रांनो, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. ओके, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. किती राहिला? 8. 8 दुने 16. टी इक्वल टू किती येणार आहे मित्रांनो? 2 इयर्स येणार आहे. किती येणार आहे? 2 वर्ष. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य. आता मित्रांनो दुसरं, 8,000, 9,600 बनवायचे, 1,600, 8,000 आहे. 8,000चे 10%, 10% म्हणजे 1 शून्य इकडं सारखायचं, 1 पॉईंट इकडं सारखायचं, एक संख्या म्हणजे 800. ते किती आहे? ते झालं 1 वर्षाचं आहे.
आता पुन्हा दुसऱ्या वर्षाचं किती होणार आहे 800. ते किती झालं 2 वर्षाचं किती झालं 1600. आपल्याला एस आय किती आहे 1600. त्यामुळे काय डायरेक्ट 2 वर्ष आपण न कॅल्क्युलेशन करता डोक्यातच कॅल्क्युलेशन करून आपल्याला आन्सर काढता येऊ शकतो. खालीलपैकी गुजरात राज्याची प्रामुख्याने कोणती भाषा बोलली जाते? गुजराती, मराठी, पंजाबी आणि कोकणी. तर कोणती बोलली जाते? गुजराती. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य. मराठी ही महाराष्ट्राची, पंजाबी ही पंजाबची आणि कोकणी ही गोवा राज्याची. एका संख्याचा 40 आणि त्या संख्येचा 30% मधील फरक 36 आहे, तर ती संख्या किती? 260, 300, 320, 360. आता 40% आणि 30% मधील फरक 36 आहे. आता कसं करायचं आपल्याला ते बघा. हा 40% मायनस 30% इक्वल टू किती राहतात 10%. आता या 10%चा 10% एक्स म्हणजे जी नंबर संख्या आहे ती किती आहे 36 आहे. आता 10% डिवाइड बाय 100 इंटू एक्स इक्वल टू 36. ओके. 10 10 100. हा 10 इकडे गेला किती 36 10 एक्स इक्वल टू 36 गुणिले 10 किती आला एक्स इक्वल टू 360. ती किंमत काय असणार आहे मित्रा 360 असणार आहे. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. जर एखाद्या संख्येचे थोडं चुकलेलं आहे मित्रांनो. जर एखाद्या संख्येचे 3/5 जर 48 असेल तर त्या संख्येचे 40% किती? 32, 36, 40, 42. आता 3/5 एक्स म्हणजे नंबर ऑफ संख्या त्याचा हिस्सा तो किती 48 आहे. आपल्याला जी एक्स मिळणार आहे त्याची आपल्याला 40% विचारलेली. 40% किती असणार आहे? तर आता एक्स इक्वल टू हे बघा 3 1 3 16 त्रिक 48 आला. एक्स 16 पंच 80. एक्स इकडे गेला 16 गुणिले 5 एक्स इक्वल टू 16 पंच 80. एकची व्हॅल्यू किती आली मित्रांनो 80 आली. आता आपलं तिथंच उत्तर बरोबर आहे का नाही? आपल्याला एकचे किती 40% काढायचे. 80 गुणिले 40 भागिले 100. ओके. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 8 चौक 32. ती व्हॅल्यू किती असणार आहे 40% 32 असणार आहे. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके इंटरनॅशनल सेंचुरी करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण आहे? विराट कोहली, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर आणि सौरभ गांगुली. तर कोण आहे मित्रांनो? तर सचिन तेंडुलकर आहेत. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता त्यांचे एकूण शतके कोणते? त्यांनी टेस्ट मॅचमध्ये 51 सेंचुरी मारली आणि वन डेमध्ये ओडीआयमध्ये किती मारल्या 49. आणि त्यांचं शतक कधी पूर्ण झालं 16 मार्च 2012. आणि 100रावं शतक जे काय होतं मित्रांनो सेंचुरी ती भारत वर्सेस बांगलादेश यावेळेस पूर्ण झाले. पुढचा प्रश्न. एखादी व्यक्ती किंवा एक व्यक्ती सुरुवातीला नॉर्थ दिशेला तोंड करून उभा आहे. तोच प्रथम 90 डिग्री घड्याच्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईज वळतो, नंतर 90 डिग्री घड्याच्या दिशेने वळतो आणि शेवटी 90 डिग्री घड्याच्या विरुद्ध दिशेने किंवा अँटी क्लॉकवाईज वळतो. शेवटी तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा असेल? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. चला. हा रामू आहे. कोण आहे? हा रामू आहे. तो कुठं उभा आहे? नॉर्थला तोंड करून. तो 90 डिग्री फिरला म्हणजे इकडा क्लॉकवाईज. तो झाला पूर्वेला आला. पुन्हा 90 डिग्री फिरला. तो कुठं आला? दक्षिणेला आला. आता त्यानं काय केलेलं आहे? अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलटा फिरला आहे घड्याळाच्या. तो परत इकडे फिरणार. तर तो परत कुठे येणार आहे? पूर्वेला येणार आहे. त्यामुळे आन्सर काय असणार आहे आपल्या मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. 150 मीटर लांबीची एक रेल्वे प्लॅटफॉर्म उभ्या असलेल्या एका व्यक्तीला 12 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा वेग किती? हे विचारलेलं आहे मित्रांनो. वेग म्हणजे काय? पहिल्यांदी
वेग म्हणजे अंतर डिवाइड बाय वेळ किंवा डिस्टन्स अपॉन टाईम, डी अपॉन टी. आता डिस्टन्स किती आहे? 150 मीटर आहे. 150 मीटर आहे. टाईम किती आहे? 12 सेकंद. आता एक लक्षात राहू दे, हे सेकंदात आहे. आपल्याला सेकंदाचं किलोमीटर पर हावर्समध्ये करायचं आहे. हावर्समध्ये करायचं आहे तर त्याचे काय करावं लागतं आपल्याला? 18/5 ना मल्टिपल करावं लागतं. तर याला काय करणार आपण? सगळे युनिट काय आहे? किलोमीटर पर हावर्स. त्यामुळे 18/5 आपल्याला गुणिले करावं लागणार आहे. त्यामुळे काय येणार आहे? 6 दुने 12, 7 त्रिक 18, 5 त्रिक 15, 30 राहिले, 15 दुने 30 आणि 15 त्रिक 45. किती येणार आहे? 45 किलोमीटर पर हावर. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला, एका सांकेतिक भाषेतला नोट OPUF असे लिहिले तर वर्ड हा कसा शब्द लिहिला जाणार आहे? नोट कसा लिहिला आहे? नोट OPUF, NOOPTUEF म्हणजे लगातार एक ना पुढं केलेलं आहे. तसंच आपल्याला वर्ड लिहायचा आहे मित्रांनो. वर्ड कसा येणार आहे? WXOPRS आणि DE, XPSE. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. 120 मीटर आणि 180 मीटर लांबीच्या दोन गाड्या समांतर रुळावर एकमेकाच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत. हा शब्द लक्षात राहू द्या, एकमेकाच्या विरुद्ध दिशेने धावत आहे. ओके. अनुक्रमे 50 किलोमीटर आणि 40 किलोमीटर हावर्स वेगाने धावत आहे तर एकमेकीच्या पूर्णपणे उलटण्यास किती वेळ लागतो? आपल्याला सेकंदात आहे. त्यामुळे आपल्याला 5/18 ना मल्टिपल करावं लागणार आहे. हावर्समध्ये करायचं असेल तर 18 असं करायचं असेल तर ते. आता पहिला एकमेकाच्या विरुद्ध असेल तर ॲडिशन, एकमेकांच्या साथ असेल तर वजाबाकी. आपल्याला वेगाचं काढायचं आहे. 50 + 40 किती येणार आहे? 90 किलोमीटर पर हावर्स. आता या 90ला कशात सेकंदात ते करायचं आहे? मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मीटर पर सेकंद कन्वर्ट बोलू आपण. त्याला काय करावं लागेल? 90 गुणिले 5/18 इक्वल टू काय येणार आहे? 18 पंच 90, 5 5 25, 25 मीटर पर सेकंद. आता पुढचा आहे. आता एकूण अंतर किती आहे? आपला वेळ विचारलेला आहे मित्रांनो. आपण वेग काढायसाठी डिस्टन्स अपॉन टाईम करतो. तर आता वेळ काढायचा आहे. टाईम इक्वल टू डिस्टन्स अपॉन काय येणार आहे? वेग येणार आहे किंवा वेलोसिटी. उलटा फॉर्म्युला होणार आहे. आता डिस्टन्स किती मित्रांनो? 120 + 180 ओके डिवाइड बाय 25. किती झाले? हा 0, हा 10 आणि हा 3. 300 भागिले 25. 25 एक 25, 5 उरले, 25 2 50 म्हणजे किती लागणार आहे? 12 सेकंद. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता सत्यमेव जयते हे शब्द कोणत्या उपनिषदातून घेतलेले आहे? कठोपनिषद, मुंडक उपनिषद, ईशानो उपनिषद, छंदोग्न उपनिषद. कशातून घेतलेलं आहे ते? मुंडक उपनिषद याच्यातून घेतलेलं आहे. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपले 25 प्रश्न झालेले आहेत. 25 पैकी तुम्हाला किती मार्क मिळतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळू शकतात. तसंच मी तुम्हाला सांगतो, आपण 25 प्रश्न फक्त नावाला ॲनालिसिस करतो असं आहे, पण त्या 25मध्ये आपण जवळपास 50 प्रश्नांचं सार काढत असतो. त्यामुळे आज आपण 50 प्रश्न ॲनालिसिस केलेले.
त्यामुळे तुम्हाला किती मार्क मिळाले, काय काय नवीन शिकलात तुम्ही, ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर कमेंट करून किंवा डिसलाईक करून आम्हाला सांगू शकतात. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट MPSC ग्रुप सीच्या या प्री एक्झामसाठी आणि पोलीस भरतीसाठी भेटत राहतील तुम्हाला द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. चला आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.